नमस्कार. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये संकटांचा डोंगर कोसळला आहे, नोकरी सुटली आहे, कोर्ट कचेरीची टांगती तलवार आहे की घरात कोणी गंभीर आजारी आहे, सर्व मार्ग बंद झाले असं वाटतंय, तर थांबा, डोळे पुसा. कारण अक्कलकोटचे राजे साक्षात परब्रह्म स्वामी समर्थ महाराज आजही सांगत आहेत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज मी तुम्हाला स्वामींची अशी एक 3 दिवसाची गुप्त आणि अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे की जी कितीही मोठं संकट अगदी मुळापासून उखडून टाकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही सेवा तुमचं नशीब बदलू शकते. भक्तांनो, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा दरवाजा उघडतो. या 3 दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं म्हणजे संकल्प सोडून श्री स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला 3 दिवसाचं हे गतिमान पारायण करायचं आहे. दुसरी सेवा आहे ती रोज रात्री स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर आपल्याला देवघरासमोर बसून 11 वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे. तो कसा करावा, त्याचे काय नियम आहे, ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तिसरी, पूर्ण शरणांगतीने गेलेलं अंतिम साकळ आहे, ते कसं घालायचं साकळ देवाला, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. भक्तांनो, अनेकांचे रखडलेले कोर्ट केस, डॉक्टरांनी नाकारलेला आजारपण आणि गेलेली नोकरी या 3 दिवसांच्या सेवेने परत आली आहे. ही सेवा कशी करायची याचे संपूर्ण नियम विधी मी तुम्हाला पुढे सांगत आहे. जर तुमचा स्वामींवर खूप विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ तुम्ही लिहा आणि तुमच्या ओळखीच्या गरजू व्यक्तीला हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. कारण कुणा एकाचे तरी प्राण किंवा नोकरी वाचेल, हीच खरी स्वामी सेवा आहे. चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. तर 3 दिवसाच्या विशेष सेवेची पूर्वतयारी आणि नियम काय आहेत. स्वामींची सेवा अत्यंत कडक आणि तितकीच फलदायी आहे. ती सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्वतयारी करणे खूप आवश्यक आहे. आता काय नियम आहेत, तर या 3 दिवसामध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची 3 दिवसाची, त्यासाठी पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आहारामध्ये संपूर्ण 3 दिवस शुद्ध शाकाहारी जेवण असावं, त्यात कांदा लसूण वर्ज्य असं जेवण करावं. कोणतंही व्यसन करू नये 3 दिवस. आसन, सेवेला बसताना दररोज एकाच जागी बसायचं आणि एकच आसन वापरायचं आहे. उंच किंवा सुती आसन वापरायचं, रोज रोज आसन बदलू नये. वेळ, पारायणाची वेळ रोज ठरलेली असावी. साधारणपणे पहाटे तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी लवकर उठून ही सेवा करायची आहे. आता काही नियम. घरामध्ये समजा सुतक किंवा मासिक धर्म असेल महिलांना, तर ही सेवा त्या पिरियडमध्ये करू नये. वातावरण असं घरामध्ये शुद्ध असावं, पवित्र असावं. त्या वेळेमध्येही 3 दिवस आपण त्या पवित्र दिवसांमध्येही 3 दिवसाची आपल्याला सेवा करायची आहे. तर 3 दिवसाची सेवा करताना आपल्याला काय काय वस्तूंची गरज आहे, काय वस्तू आपल्याला लागतील ते बघा. तर पहिलं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये आपली असावी. पूजेसाठी चौरंग किंवा पाट असावं. त्यावर अंथरण्यासाठी आपल्याला लाल किंवा पिवळं स्वच्छ कापड असावं. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ 1 ते 21 अध्यायांचा ग्रंथ असावा. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा असावा. अत्तर, उदबत्ती आणि ताजी फुले असावे. शक्यतो तुम्हाला मिळालं तर चाफ्याचं फूल किंवा जास्वंदीचं फूल मिळालं असेल तर ते देवाला अर्पण करावं. तांब्याभर शुद्ध पाणी आपण जवळ ठेवावं. स्वामींच्यासाठी रोजचा नैवेद्य म्हणजे दूध, साखर किंवा पेढे किंवा फळं असं पण नैवेद्य रोज ठेवायचं 3 दिवस. आणि संकल्प सोडण्याची अचूक पद्धत. आता कोणतीही आपण विशेष सेवा संकल्पाशिवाय आपली सेवा ही पूर्ण होत नाही. संकल्प म्हणजे स्वामींना दिलेलं एक वचन आहे आणि आपल्या संकटांची केलेली अधिकृत मांडणी. तर संकल्प कसा सोडावा, तर पहिल्या दिवशी आपण सेवा सुरू करणार आहात. पहिल्या दिवशी सकाळी आपण सुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्यतो धुतलेले सुती कपडे आपण परिधान करावे. पाटावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. समोर आसनावर बसून दिवा आणि उदबत्ती लावावी. आता आपल्याला संकल्प सोडायचा आहे. तर उजव्या तळ हातावर थोडं पाणी घ्यावं. त्यावर एक अक्षदा, तांदूळ ठेवावे म्हणजे, आणि एक फुलाची पाकळी ठेवावी किंवा फूल ठेवा आणि डोळे बंद करून स्वामींचं स्मरण करावं आणि म्हणायचं की हे ब्रह्मांड नायक, अक्कलकोट रहिवास श्री स्वामी समर्थ महाराज, मी म्हणजे आपलं नाव सांगायचं, देवाला नाव बोलायचं, आपलं गोत्र बोलायचं. माहीत असेल तर गोत्र सांगा, नाही तर कश्यप सांगा. आणि आपण कुठल्या शहरात राहतो ते नाव सांगा.
आणि आपली काय अडचण आहे ते सांगा, की आज स्वामी चरणी मी नतमस्तक होऊन ही 3 दिवसाची सेवा मी सुरू करत आहे. महाराज, माझ्या आयुष्यामध्ये तुमचं काय संकट आहे ते सांगा. उदाहरणार्थ समजा की नोकरी गेली आहे, किंवा कोर्ट केस चालू आहे, किंवा घरामध्ये खूप आजारपण आहे, हे खूप मोठं संकट आलं आहे. तर असं स्वामींना सांगा आणि या संकटातून मला मार्ग दाखवा. मी पुढील 3 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आणि तारक मंत्राचा जप पूर्ण निष्ठेने करणार आहात. माझी ही सेवा स्वीकारा आणि मला या संकटातून मुक्त करा, असं बोलायचं. आणि आपल्या हातातील पाणी आणि अक्षदा फुला आहे ते स्वामींच्या चरणांजवळ किंवा तामणामध्ये सोडायचं. श्री स्वामी चरित्र सारामृत हे 3 दिवसाचं आपल्याला वाचन करायचं आहे. 3 दिवस म्हणजे 3 पारायण करायचे आहेत. तर स्वामी चरित्र सारामृताचे एकूण 1 ते 21 अध्याय आहेत. तर 3 दिवसामध्ये आपल्याला या विशेष सेवेमध्ये रोज 1 ते 21 अध्यायाचं वाचन करायचं आहे. म्हणजे रोज 1 पारायण पूर्ण होईल. तर पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 21 अध्याय वाचायचे, म्हणजे पूर्ण 1 पारायण एकाच बैठकीत करायचं आहे. तर पहिल्या 1 ते 3 अध्यायामध्ये बघा स्वामींच्या अवताराची कथा आणि त्यांच्या अगाध शक्तीची ओळख सांगितली आहे. हे अध्याय वाचल्याने मनातील भीती नष्ट होते. पुढील 4 ते 7 अध्यायामध्ये स्वामींनी भक्तांचे अहंकार कसे दूर केले, गरिबी कशी नष्ट केली याचं वर्णन आहे. आर्थिक संकटात सापडलेल्यांसाठी हे अध्याय अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि पुढे 8 ते 14 अध्यायामध्ये पुढच्या 8 ते 10 अध्यायात अशक्य गोष्टी कशा शक्य होतात आणि स्वामी निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे जाऊन भक्ताला कसं वाचवतात याचे प्रसंग सांगितले आहेत. पुढील 11 ते 14 अध्यायात गंभीर आजारपण आणि मृत्यूच्या दाढेतून भक्तांनी बाहेर काढण्याचे चमत्कार कसे केले आहेत. कोर्ट कचेरी आणि आरोग्याच्या समस्यांसाठी हे अध्याय खूप संजीवनी मानले जातात. आणि पुढील 15 ते 18 अध्याय स्वामींची भक्तांवरील अथांग माया, त्यांनी दिलेले कर्माचे सिद्धांत हे याचं वर्णन केलं आहे. आणि 19 ते 21 अध्याय स्वामींचे महासमाधी प्रसंग आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या अभयवचनांची प्रचिती दिली आहे. हे अध्याय वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आता दिवस दुसरा 1 ते 21 अध्याय आपल्याला असं रोजच करायचं आहे. रोज 1 ते 21 अध्याय रोज वाचायचे आहेत. आपल्याला अध्याय पूर्ण झाल्यावर असं रोज 3 दिवस वाचायचं स्वामी चरित्र. नंतर आपल्याला पहिल्या दिवशी आपलं वाचून झालं तर आपले अध्याय पूर्ण झाले, 1 ते 21 अध्याय वाचून झाले. त्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा. त्याचबरोबर त्याच दिवशी रात्री, पहिल्या दिवशी रात्री आपल्याला 11 वेळा देवासमोर बसून तारक मंत्र म्हणायचा आहे. असं आपल्याला सतत 3 दिवस ही सेवा करायची. सकाळी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आणि त्याच दिवशी रात्री आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं आहे आणि नंतर आपल्याला नैवेद्य पण दाखवायचं आहे आणि आपल्याला देवाकडे साकळ पण घालायचं आहे. आता आपल्याला ही साकळ घालण्याची पद्धत दिवसभराचं पारायण झाल्यानंतर आपल्याला रात्रीची सेवा ही थेट स्वामींच्या हृदयाला साथ घालणारी सेवा आहे. म्हणून रात्रीची सेवा खूप प्रभावी आहे. आता रात्रीची सेवा कशी करावी, तर 9 ते 11च्या दरम्यानमध्ये आपल्याला रात्री 9 ते 11 या वेळेमध्ये आपल्याला स्वच्छ हातपाय धुवायचे आणि स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे. आपला देवापुढे दिवा लावायचा. वातावरण तेव्हा शांत असावं. डोळे बंद करायचे. स्वामींच्या मूर्तीचं मनात ध्यान करायचं आणि 11 वेळा पूर्ण तारक मंत्र अत्यंत संत आणि स्पष्ट आवाजात म्हणायचा. तारक मंत्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी शक्य आहे रे मना, असा हा तारक मंत्र आहे. हा तारक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणताना तुमच्या शरीरामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आता मी सांगितल्याप्रमाणे देवाला साकळ कसं घालावं, तर तारक मंत्र 11वा तारक मंत्र पूर्ण झाल्यावर स्वामींच्या फोटोकडे एकटक बघावं आणि आपले दोन्ही हात पसरवायचे. असे दोन्ही हात पसरवायचे जसं आपण काही मागत आहोत. स्वामींना म्हणायचं की स्वामी, माझा सर्व प्रयत्न करून मी थकलो आहे. आता माझा फक्त आणि फक्त तुमच्यावर खूप विश्वास आहे. जर तुम्ही माझं रक्षण केलं नाही तर मला वाचवणार या जगामध्ये कोणी नाही. माझं हे संकट मी तुमच्या चरणी अर्पण करतो. स्वामी, मला न्याय द्या. अशी हात स्वामींच्या चरणी अशी हात पसरवून अशी प्रार्थना करायची, साकळ घालायचं स्वामींना. ही सेवा इतकी जलद फलदायी आहे. आता ही सेवा का फलदायी आहे, तर अनेक भक्तांच्या मनात प्रश्न येतो की 3 दिवसात असं काय होतं की ज्यामुळे संकट दूर होतं. याचं आध्यात्मिक आणि विज्ञान आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर 21 अध्यायांचं रोज एक पारायण अवघ्या आपल्या
3 दिवस आपण हे पारायण करणार आहोत. हे पारायण आपण भक्ताच्या शरीरामध्ये पारायण आध्यात्मिक ऊर्जेचा एक मोठा प्रवाह निर्माण करतो. ह्या पारायणाने परिणाम होतो शरीरावर, नकारात्मकतेचा नाश होतं. गंभीर आजार किंवा कोर्ट कचेरी हे बरेचदा वाईट वास्तू किंवा ग्रहदोषाचे परिणाम असतात. तर या 3 दिवसाच्या तीव्र सेवेमुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक शक्ती जळून खाक होतात. आता स्वामींचं लक्ष वेधणं. जेव्हा एखादा भक्त सर्व काही सोडून उपाशी पोटी किंवा अत्यंत कडक नियमांनी 3 दिवस स्वामींना आळवतो, तेव्हा स्वामींची करुणामय दृष्टी त्या भक्तावर पडल्याशिवाय राहत नाही. स्वामी भक्तांना 3 दिवसाची ही कडक सेवा, आपली सेवा तर पूर्ण झाली, पण खरी परीक्षा आणि फलप्राप्ती सांगतेच्या दिवशी होते. जर तुम्ही सांगता करताना किंवा 4थ्या दिवशी छोटीशी चूक केली तर तुमच्या सेवेचं पूर्ण फळ मिळण्यात अडथळे येऊ शकतात. तर आज मी तुम्हाला स्वामींच्या 3 दिवसाच्या विशेष सेवेची सांगता कशी करायची आणि 4थ्या दिवशी स्वामींना घरातून निरोप न देता त्यांची ऊर्जा कशी टिकवून ठेवायची त्याची अचूक पद्धत मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आताच तुम्ही सेव्ह करून ठेवा, कारण ही माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर 3ऱ्या दिवशी आपलं 3 पारायण पूर्ण झाल्यावर आपली खरी सांगता सुरू होते. आपल्याला करायची आहे स्वामींची महाआरती, विशेष नैवेद्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्षमा याचना. आणि हो, 4थ्या दिवशी सकाळी उठल्यावर पूजेचा चौरंग थेट हलवायचा नाही. त्याआधी एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी विधी आपल्याला करायचा आहे, ज्यामुळे स्वामींची कृपा तुमच्या घरात कायम खेळून राहील. चला, संपूर्ण शास्त्रोक्त विधी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. स्वामी कधीही आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा त्या भक्ताला. आता 3ऱ्या दिवशी करायची शास्त्रोक्त सांगता. तर 3ऱ्या दिवशी जेव्हा तुमचं 1 ते 21 अध्याय हे 3रं पारायण आपलं वाचून पूर्ण होतं, तेव्हा तुम्ही मुख्य सेवा आपली संपन्न होते. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी किंवा आपल्याला रात्री सांगता करायची आहे. त्या दिवशी स्वामींची महाआरती करायची आणि जयघोष करायचा स्वामींचा. आपले 21 अध्याय पूर्ण झाल्यावर या ग्रंथावर आपल्याला थोडंसं हळद कुंकू आणि आपल्याला फुलं व्हायची आहेत आणि आपण उभं राहून स्वामींची आरती म्हणायची. आता आरती चालू असताना घरामध्ये कापूर अवश्य लावायचा. कापुराच्या धुराने घरातील उरली सुरली नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होते. आरती झाल्यानंतर मोठ्या आवाजामध्ये स्वामींचा जयघोष करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष करा. स्वामींचा आवडता नैवेद्य. सांगतेच्या दिवशी स्वामींना साधं दूध साखर न दाखवता तर त्यांचा आवडीचा नैवेद्य दाखवा. बघा, स्वामींना पिठलं भाकरी आवडतं, त्यांना कांद्याची भजी आवडते, त्यांना पुरणपोळी आवडते. असा हा नैवेद्य त्यांना खूप अत्यंत प्रिय आहे. तर शक्य असेल तर हा नैवेद्य दाखवा. नाही तर मग दुधाचा खवा किंवा बासुंदीचा नैवेद्य दाखवा. शिरा स्वामींना खूप आवडतो. नैवेद्यावर तुळशीचं पान अवश्य ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्षमा याचना. सेवा पूर्ण झाल्यावर स्वामींच्या फोटोसमोर साष्टांग नमस्कार घालावा आणि दोन्ही हात जोडून म्हणावं की हे स्वामी समर्थ महाराज, मी अज्ञानी बालक आहे. गेल्या 3 दिवसात माझ्याकडून सेवेमध्ये मंत्रोच्चारात किंवा नियमांमध्ये काही थोडंफार चुकलं असल्यास मला आपलं लहान मूल म्हणून क्षमा करा. मी ही सेवा पूर्णपणे तुमच्या चरणी अर्पण करत आहे. माझ्या सेवेचा स्वीकार करा आणि माझं हे संकट दूर करा आणि मला आशीर्वाद द्या. आता 4थ्या दिवशी सकाळी काय करायचं बघा. अनेक लोक 3 दिवस सेवा करतात आणि 4थ्या दिवशी लगेच चौरंग उचलून टाकतात, पाठ उचलून घेतात. तरी सर्वात मोठी चूक आहे. 4थ्या दिवशी सकाळी काही विधी काळजीपूर्वक आपल्याला करायचे आहेत. तर त्याला उत्तर पूजा म्हणतात किंवा उद्यापन म्हणतात. तर 4थ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्याला लवकर उठून आंघोळ करायची, शुचिर्भूत व्हायचं. स्वामींच्या आपण जिथे पूजा मांडणी केली आहे पाटासमोर येऊन शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, तिथे बसायचं. स्वामींना नवीन ताजे फुले व्हायची. स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला हलकासा स्पर्श करून म्हणायचं की महाराज, आपली उत्तर पूजा स्वीकार करा. आणि पाटावरील स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवली असेल ती किंचितशी अशी 1 इंच उचलून मागे पुढे सरकवायची. याला आसन हलवणे म्हणतात किंवा उत्तर पूजा म्हणतात. अशी थोडीशी हलवायची आणि पुन्हा ठेवायची, याला उत्तर पूजा म्हणतात. आता आपण पाटावर किंवा चौरंगावर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवलाय, तर त्या ग्रंथाचं काय करायचं. तर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे, तो तुम्ही 3 दिवस वाचला.
त्याला आपण त्या आदराने आपल्या कपाळावर लावा, आपल्या डोक्यावर ठेवा तो ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत आणि आपल्या कपाळावर लावा. तो ग्रंथ लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरात व्यवस्थित ठिकाणी ठेवा, सुरक्षित ठेवा आणि तो जमिनीवर कुठेही उघडा इकडे तिकडे ठेवू नका. आता पाटावरील साहित्याचं विसर्जन करायचं आहे तर पाटावर जे तांदूळ होते, अक्षदा आपण टाकल्या होत्या, त्या तांदळाचा वापर पक्ष्यांना खाण्यासाठी करावा. ते तांदूळ स्वतःच्या घरात शिजवून भात शिजवून खाऊ नका, तर पक्ष्यांना टाका. पाटावर आपण जी फुलं ठेवली होती देवापुढे, ती फुलं गोळा करून ती कचऱ्यात न टाकता वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा घरातील झाडांच्या कुंडीत खत म्हणून टाका. चौथ्या दिवशी आपल्याला आता दान करायचं आहे किंवा ब्राह्मण भोजन करायचं, बालभोजन करायचं आहे. स्वामी सेवेची खरी पूर्तता दानाशिवाय पूर्ण नाही होत. तुमच्या क्षमतेनुसार चौथ्या दिवशी आता काही गोष्टी करायच्या आहेत, तर त्यामध्ये अन्नदान येतं. बघा, हे अन्नदान खूप सर्वात श्रेष्ठ दान आहे. तर चौथ्या दिवशी घरात स्वामींच्या नैवेद्याचं जे जेवण बनवलं आहे ते जेवण किमान एका गरजू व्यक्तीला, गरीबाला किंवा एका लहान मुलाला आदराने खायला घाला. जर तुम्हाला शक्य असेल तर जवळपासच्या स्वामी केंद्रात जाऊन तिथे साखर, तेल, तूप दान करा दिव्यासाठी. आणि पशुपक्षींची सेवा, चौथ्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा पोळी खायला घालावी आणि कावळ्याला अन्नाचा घास द्या. आता सेवा संपल्यानंतर ही एक गोष्ट आपल्याला रोज चालू ठेवायची. बघा, 3 दिवसाची सेवा संपली म्हणजे स्वामींचं स्मरण संपलं असं नाहीये. तुमची ही विशेष सेवा संपल्यानंतर पण रोज रात्री झोपण्यापूर्वी किमान 3 वेळा किंवा जास्त वेळ असेल तर 11 वेळा तारक मंत्र म्हणण्याची सवय कायम लावून घ्या तुम्ही. या सेवेमुळे 3 दिवसाच्या सेवेतून तुमच्या घरात जी प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा, पॉझिटिव्ह वाइब्स तयार झाले आहेत ते कायम टिकून राहतील आणि तुमचं संकट कायमचं दूर होईल. स्वामी समर्थांचं अभयवचन नेहमी स्मरणामध्ये ठेवा की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमची 3 दिवसाची विशेष सेवा स्वामींच्या चरणी रुजू होईल आणि तुमच्या आयुष्यातील संकटांचा अंधार दूर होऊन सुखाचा प्रकाश येईल. हा विश्वास मनात ठेवा. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वामींच्या या 3 दिवसाच्या सेवेची सांगता करतात तेव्हा तुम्ही केवळ एक विधी पूर्ण करत नसता, तर तुम्ही ब्रह्मांड नायकाला तुमच्या पाठीशी उभे राहण्याचं साकडं घालत असतात. आता मनातील सगळी भीती, सगळी चिंता आणि संकटांचं सगळं ओझं स्वामींच्या चरणांवर ठेवून द्या आणि अगदी निर्धास्त व्हा. कारण ज्याच्या डोक्यावर अक्कलकोटच्या राजाचा हात असतो त्याचा काही वाकडं करू शकत नाही. तुमच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू आता स्वामींच्या नजरेत आहे. तुमची नोकरीची अडचण असो, कोर्ट कचेरी असो किंवा एखादा गंभीर आजार असो, जेव्हा स्वामी स्वतः ढाल बनून उभे राहतात तेव्हा संकटांच्या तलवारीचे तुकडे तुकडे होतात. म्हणूनच आपले दोन्ही हात हवेत उंचावून पूर्ण शक्तीने आणि संपूर्ण विश्वासाने अक्कलकोटच्या राजाचा, या परब्रह्माचा जयघोष करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष करा. भक्तांनो, माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही व्हिडिओ बघितला पण तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद.